महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गिरणा खोऱ्याच्या हक्कासाठी लढा तीव्र, मंत्रालयात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद। मंत्रालयात काल गिरणा डावा कालवा सर्व लाभार्थी शेतकरी बांधव समितीच्या प्रमुख प्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण भेट घेत आपल्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठाम भूमिका मांडली। शेतकऱ्यांच्या या मागण्या रास्त व न्याय असल्याचे स्पष्ट करत लोकप्रतिनिधींनीही त्यांना ठाम पाठिंबा दर्शविला। बैठकीदरम्यान गिरणा खोऱ्यातील पाणी व्यवस्थापन आणि कालवा विस्तारासंदर्भात दोन महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली। या प्रमुख मागण्या अशा आहेत: आधी नारपार, नंतर गिरणा डावा कालवा विस्तार। शासनाच्या नियोजनानुसार नारपार योजनेचे पाणी मोठ्या प्रमाणात गिरणा नदीपात्रात आणले जाणार असल्याने बागलाण व मालेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळू शकतो। त्यामुळे प्रथम नारपार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून पाणी गिरणा खोऱ्यात आणावे आणि त्यानंतरच गिरणा डावा कालव्याचा विस्तार करावा, अशी ठाम भूमिका समितीने मांडली। गिरणा धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक। शासकीय निर्णयानुसार मालेगाव महापालिकेला 2015 पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र मुदत संपूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। शेतकऱ्यांवर वीज बिलाचा भार पडू नये यासाठी मालेगाव महापालिकेने सौर ऊर्जा किंवा नियमित वीज बिल भरून गिरणा धरणातून पिण्याचे पाणी उचलावे। चनकापूर धरणातील पाणी शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या व सिंचनासाठी राखीव ठेवावे। मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। या मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून त्यांच्या भावना तीव्र असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या सर्व मुद्द्यांवर प्रतिनिधींनी मंत्री गिरीजी महाजन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली आहे। गिरणा खोऱ्यातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्रदादा सोनवणे, धुळे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।